श्रावण महिना आला की सणांना सुरुवात होती। तर श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी। नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज नागपंचमी, सकाळी लवकर उठून आंघोळही झाली, देवपूजाही झाली। देवाऱ्यामध्ये ही जी महादेवाची चांदीची मूर्ती आहे तर त्याच्यासमोरच आम्ही दुधाचा नैवेद्य ठेवून पूजा करून आज आरती पण झाली। सण आला की चांगला स्वयंपाक, काहीतरी गोड करायचंच असतं, हे तर नेहमीच असतं। तर इथं एक पाकिट घेतलं मी गुलाबजामचं, रेडीमेड पाकिट आणलेलं आहे 200 ग्रॅमचं। तर दूध गरम करून थंड घेतलेलं आहे, थंड करून घेतलं आणि थोडं थोडं दूध टाकून मिक्स करून घेते। त्याच्यात सोडा वगैरे काहीच टाकलेला नाही आहे। रेडीमेड जे पीठ येतं त्यात खवा मैदा टाकायची काहीच गरज नाही, फक्त त्या पिठालाच दूध टाकून थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं। जसं आपण चपातीला नॉर्मल पीठ मळतो तसंच पीठ मळून घेतलं। 1 वाटी दूध घेतलं होतं मी, तर त्याच्यातून थोडंसंच दूध उरलं, इतकं दूध मला मळायला लागलं। त्याला 10 मिनटं मी झाकून ठेवते आणि पाक करायला घेते इकडं। तर 1.5 कप साखर घेतली, पहिले 1 कप घेतली, नंतर अर्धा कप घेतली आणि जितकी साखर घेतली तितकंच पाणी पण घेते। 1.5 कप, पहिले 1 कप घेतलं, आता अर्धा कप। 1.5 कप साखर आणि 1.5 कप पाणी इतकंच घेतलं मी। 2 विलायची फोडून टाकली त्याच्यामध्ये। गॅस मोठा ठेवून 5 मिनिटात उकळी पण आली आणि आता गॅस थोडा बारीक केला। तर 1 तारी 2 तारी पाक करायचा नाही, फक्त चिकटपणा जर थोडा यायला पाहिजे। तर अजून थोडं 5 मिनिटं उकळू देते। चिकटपणा काही आलेला नाही, अजून 5 मिनिटं उकळवली तर आता चिकटपणा छान आला, जसं पाक पाहिजे तसा पाक तयार झाला। हात थोडे चिकट पण झाले, धुवून पण घेते। पाक बनवायला जास्त वेळ लागत नाही, पटकन पाक तयार होतो। तर 10 मिनिटातच पाक तयार झाला। 10 मिनिटं पीठ पण चांगलं भिजलं। हाताला थोडंसं तेल लावून घेतलं मी आणि थोडंसं त्याला मळून मळून असं नरम करून घेतलं। त्याचे बारीक बारीक उंडे तोडून उंडे बनवून घेते। ज्या साईजचे करायचे, उंडे थोडे मोठेच झाले सुरुवातीला, नंतर परत बारीक केले मी, कारण तेलामध्ये ते फुलतात खूप, म्हणून थोडे छोटेच उंडे केले। तर 200 ग्रॅम पीठ होतं ते पाकिट, 200 ग्रॅम पाकिटमध्ये बरोबर 45 गुलाबजाम तयार झाले। एकसारखे असे छोट्या साईजचेच गुलाबजाम ठेवले मी, तर 45 तयार झालेत। आणि तेल पण तापायला ठेवलं, पण एकदम बारीक गॅसवरती, एकदम कोमट तेल केलं। तेल पण जास्त गरम केलं नाही, कारण तेल एकदम कोमट लागतं गुलाबजामला आणि बारीक गॅसवरतीच 7 ते 8 मिनटं लागतात एक घाणा तळायला। छोट्या गॅसवर, बारीक गॅसवर तळलं ना की ते फुलतात गुलाबजाम। किती छोटी साईज होती आणि आता किती मोठी साईज होती। तर हे असे मी तळून घेतले गुलाबजाम। रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। तर हे कच्चेची साईज एवढी आहे आणि तळल्यानंतर ती साईज एवढी झाली। तर गुलाबजाम पण तयार झालेत। पाक थंड होऊन गेला होता गुलाबजाम तळेपर्यंत, तर मी त्या पाकाला परत कोमट करून घेतलं आणि गुलाबजाम एकदम थंडेगार करून घेतले। गुलाबजाम गार पाहिजे त्याच्यात टाकायला, फक्त पाक थोडा कोमट करून घेतला। सगळे गुलाबजाम त्याच्यात मीठ सोडून दिले आणि पाक मी जेमतेमच करते, जास्त करत नाही, का की पाक जास्त कोणी खात नाही, मग ते वाया पण जातं। आता त्याला 1.5 तास मी भिजायला ठेवते झाकण ठेवून। तर 1.5 तास झाला, पाक एकदम गुलाबजाममध्ये मुरला आणि किंचितच पाक बाकी आहे। एकदम छान आतपर्यंत पाक मुरला, एकदम बरोबर झालाय पाक। आणि वरणाचे फळं करायचे तर त्याच्यासाठी मी तुरीची डाळ घेतली, जेवढी करायची तेवढी डाळ मी स्वच्छ धुवून घेतली पाण्याने। त्यात 1 टोमॅटो टाकला चिरून, अर्धा चमचा हळद टाकली आणि झाकण लावून कुकर गॅसवरती ठेवते। तोपर्यंत पालकाचे भजे करायसाठी डाळीचं पीठ घेतलं मी, अर्धा चमचा त्याच्यात हळद टाकली, 1 चमचा लाल मिरची टाकली, अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकलंय। व्हिडिओ जास्त लांब होईल म्हणून थोडी फास्टमध्ये बनवली। तर पाणी टाकून पीठ असं मिक्स करून घेतलं। तर असं इतकं पातळ ठेवलेलं आहे मी पालकाचे भजे करण्यासाठी। तेल पण तापून गेलेलं आहे गॅसवरती। तर पालकाचे भजे पण तयार झाले।
सगळ्यात अगोदर मी गुलाबजाम करून घेतले, म्हणजे मग हा स्वयंपाक होईपर्यंत पाक चांगला गुलाबजाममध्ये मुरेल. तर पालकाचे भजे पण तयार झाले. एकीकडं मी मिरचीचा ठेचा पण करून घेतला आणि एका शेगडीवरती मी भात पण लावलाय कुकरमध्ये. तर इकडं पालकाचे भजे पण तयार झालेत. तर वरणाची फळं करण्यासाठी मी 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, अर्धा चमचा जिरे घेतले, 1 चमचा सुक्कं खोबरं घेतलं आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि ह्याला जाडसर असं कुटून घेणारे. तर तेल काढून घेतलं कढईमधलं, जेवढं पाहिजे तेवढं घेतलं मी. फोडणी घालण्यासाठी अर्धा चमचा जिरे मोहरी टाकली आणि 1 चमचा हा कुटलेला मसाला पण टाकला खोबऱ्याचा. अर्धा चमचा मिरची टाकली, थोडं कमीच टाकलं मी हिरवी मिरचीचा मसाला. थोडा कढीपत्ता टाकला, थोडी लाल मिरची टाकायची होती म्हणून मी हिरव्या मिरचीचा मसाला थोडा कमी घेतला, का की कलर छान येतो दोन्ही मिरचीनी. आणि वरण डाळीला हटून घेतलं होतं, डाळ फोडणी घातली. ही थोडीशी डाळ मी भातासाठी काढून ठेवली, भाताबरोबर खाण्यासाठी. तर वरणाची फळं करायला त्याला डाळ जरा पातळच लागती, जास्त घट्ट डाळ चालत नाही, कारण चपातीच्या तुकड्यांनी काय होतं ते घट्ट होतं. मीठ टाकलं चवीपुरतं आणि हे पीठ मी मळून घेतलं होतं. जसं पुऱ्यांना आपण पीठ असं घट्ट मळतो तसं घट्ट पीठ मी मळून घेतलं होतं. 4 ते 5 त्याच्या चपात्या लाटून अशा पातळ बाजूला ठेवल्या होत्या. तर बरेच जण कापून पण टाकतात, त्याला आकार देतात शंकरपाळीचा, पण मी नेहमी असेच करते, मला असेच तोडलेले तुकडे आवडतात. तर ज्या 4 ते 5 चपात्या मी लाटून ठेवल्या होत्या त्याचे तुकडे करून टाकले. आता उकळी आली तर आता 5-6 मिनटं थोडं बारीक गॅसवरती उकळून देते, म्हणजे ते शिजून जातात. तर जवळजवळ पूर्ण स्वयंपाक आता तयारच झालेला आहे. जो ठेचा केला होता मी तो ठेचा वाढून घेतला, भजे घेतले पालकाचे, भात केला होता मी एका बाजूला तो भात घेतला, वरण घेतलं, गुलाबजामची वाटी घेतली आणि वरणाच्या फळाला तूप टाकून खाल्लं की खूप भारी लागतं. तुपाशिवाय भारी लागत नाही ते खायला. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.